मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी काय होईल, म्हणजे जसा भूकंप न सांगता येतो तसाच राजकीय भूकंपसुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 7-8 वर्षांपासून अनेक वेळा आलेला आहे. त्यामुळे जनताही आता ह्याला मला वाटतं काही नव्यानं घेत नाही आहे. मात्र त्याचा जनतेला फरक पडतो आहे. राजकारणामध्ये सत्ताधारी जर जनतेच्या जे काही प्रश्न आहेत त्यांचे सोडत नसतील आणि फक्त खुर्चीसाठी ओढाचढ करत असतील, कुरघोडी करत असतील, तर मला वाटतं राजकारणामध्ये राजकारण त्याला नाव राहत नाही आहे. अलीकडच्या काळामध्ये मोठ्या गोष्टी घडलेल्या आहेत. यावर सविस्तर बोलण्यासाठी राजकीय विश्लेषक भागवत तावरे आपल्यासोबत आहेत. विचारणार आहे अलीकडच्या म्हणजे आजच्या आणि त्याच्या मागच्या ज्या घडामोडी झाल्यात त्यावर कसं ते बघतायत विचारणार आहे. तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. काय हे राजकारण आहे, याला काही वेगळं नाव असू शकतं का, की राजकारणाच्या व्यतिरिक्त काय चाललंय महाराष्ट्रात? संग्राम, कसं आहे, आज जी घटना घडलेली आहे राजकारणामधली आणि जे शपथविधी आपण सगळ्यांनी पाहितला, तर त्याला आता आम्हाला अनेक अँगलनी पाहावं लागेल, अनेक दृष्टिकोनातून त्याचं विश्लेषण होऊ शकतं आणि मग आम्हाला त्याच्यावरचं कुठलं तरी एक मत समोर आणता येऊ शकतं. आता आपण त्या घटनेकडे कशा बघू शकतो की शिंदे सरकारच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टातला एक निर्णय प्रलंबित आहे आणि त्या ठिकाणी जर निकाल विरोधात गेला तर मग सरकार अडचणीत येऊ शकतं. एक, भारतीय जनता पार्टीला आत्ता सत्तेपेक्षा येणाऱ्या इलेक्शनची काळजी अधिक आहे. तेव्हा त्यांना महाराष्ट्रामध्ये जाताना एक हक्काचा मतदार असणारा जो पार्टनर लागणार होता तो एकनाथ शिंदेमध्ये दिसत नसावा बहुधा, म्हणून त्यांना एनकेन प्रकारे अजित पवार हे त्यांना एकनाथ शिंदेच्या जागेवर रिप्लेस करायचे होते. म्हणजे सत्तेमध्ये नाही, राजकारणामध्ये, की उद्याच्याला भारतीय जनता पार्टीच्या सोबत इथं एक मोठी वोट बँक असणारा किंवा लोकांना अप्रिशिएट असणारा चेहरा म्हणून ते एकनाथ शिंदेच्या तुलनेमध्ये अजित पवारांकडे अधिक विश्वासाने आणि अपेक्षेने पाहत होते. हे काही आज नाही आहे. गेल्या अनेक म्हणजे पहाटेच्या शपथविधीपासनं ते आजपर्यंत भारतीय जनता पार्टीला अजित पवार वर्ज्य कधीच नव्हते आणि अजित पवारांना भारतीय जनता पार्टीचा काही विटाळ नव्हता. त्यांच्यामध्ये डायलॉग आणि त्यांच्यामध्ये एकमेकांसोबत जाण्याची तयारी होती, मात्र परिस्थिती नव्हती. आणि म्हणून मग दरम्यानच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये राजकारण करत असताना त्यांनी एकनाथ शिंदे गळाला लावले. एकनाथ शिंदेंच्या अगोदर उद्धव ठाकरेंनाच डॅमेज करण्यासाठी त्यांनी राज ठाकरेंना त्यांना अजेंडा आणि झेंडा बदलायला लावला. म्हणजे राज ठाकरेची परिस्थिती तर त्याच्यावर वेगळी चर्चा होऊ शकते. आणि मग भारतीय जनता पार्टीने या बाबतीमध्ये सरकार स्थिर करणे आणि भविष्यातल्या निवडणुकांसाठी एक असा नेता सोबत घेणे ज्याच्यासोबत एक मोठा मतदार येऊ शकतो, तो शोध त्यांनी आज त्यांचा संपवलेला आहे. भारतीय जनता पार्टीला जर काही सिद्धांतिक स्टँड आहे का, तर तो आज नाही आहे. म्हणजे आज मला असं वाटतं या सगळ्या एकूण शपथविधीच्या नंतर जर कुठल्या एका राजकीय पक्षाचं प्रचंड हनन झालं असेल तर ते आहे भारतीय जनता पार्टीचं. म्हणजे 2च दिवसापूर्वी नरेंद्र मोदी भोपाळमध्ये असं म्हणतात की पवार कुटुंबाच्या 70,000 कोटी रुपयांचे घोटाळे आहेत, जलसिंचनाचे आहेत, खननचे आहेत. आणि मग ते पवारांच्या म्हणजे अजित पवारांसह शरद पवारांवर त्यांचे आरोप 70,000 कोटींचे आहेत. म्हणजे कोण मोदी, जे भारताला खूप मोठं करायचं, त्यांना संसदेच्या पायरीवर माथा टेकवणारे मोदी, आणि ते मोदी म्हणतात की 70,000 कोटींचे पवार कुटुंबाचे भ्रष्टाचार आहे. आज तेच अजित पवार त्याच मोदींच्या पक्षांनी उपमुख्यमंत्री केलेत. दुसरी एक आणखीन एक घटना, त्याच अजित पवारांच्या तक्रारी करून शिंदे सेनेतले अनेक मंत्री आणि आमदार असं म्हणायचे की अजित पवारांनी आम्हाला खूप त्रास दिला हो आणि आम्हाला निधी वाटपामध्ये खूपच त्यांच्याकडून जाच झाला आणि म्हणून आम्ही शिवसेना सोडली. आता मला सांगा, शिंदेचे लोक असंच म्हणत असतील की ज्या सासूमुळे आम्ही भांडणं केली तीच सासू आमच्या वाट्याला आली. म्हणजे आज अजित पवार त्या मंत्रिमंडळाचे उपमुख्यमंत्री, केसरकरांचे सिनियर कोण आहेत, अजित पवार असणार आहेत, जे केसरकर अजित पवारांबद्दल तक्रारी करत होते. तो एक अँगल आहे. दुसरा अँगल असा आहे की कोण गेले, तर याच्यामध्ये एक यादी बघूयात आपण. छगन भुजबळ आरोप आहेत भ्रष्टाचाराचे, हसन मुश्रीफ ईडीची रेड आहे. या लोकांकडे एकदा बघितलं पाहिजे. भारतीय जनता पार्टी जर सरळ असं कोणाला म्हणणार असेल की तुम्हाला जेलमध्ये जायचं का शपथ घ्यायची आहे, तर कुठलाही माणूस कुठलाही विचार न करता म्हणणार जेलमध्ये जाण्यापेक्षा शपथविधी घेऊयात. म्हणजे असा कुठला ऑफर असू शकतो का, असा कुठला ऑफर असू शकतो का की तुम्ही तुरुंगात जाणार आहेत का मंत्री होणार आहेत? वेळाही माणूस म्हणून मला मंत्री व्हायचं. म्हणजे भारतीय जनता पार्टी जर कुठल्याही टोकाला जाऊन एनकेन प्रकारे जर विरोधकामध्ये कुणाला ठेवायचंच नसेल तिला, तर ती अशा पद्धतीने जर लोक घेणार असेल तर माझी दुसरी एक शंका अशी आहे की ज्यांनी भारतीय जनता पार्टी इथवर आणलेली आहे
तो केडर कॅम्पमधला जो मतदार आहे, जो त्यांचा तात्विक मतदार आहे, तो मतदार भारतीय जनता पार्टी गमावून बसेल. मग भारतीय जनता पार्टीच्या सोबत आलेली ही लोक ज्यांच्यासोबत आता मतदार जात नाहीये, म्हणजे आता जी राष्ट्रवादीची लोक तिकडे गेलेली आहेत त्यांच्यासोबत आता त्यांचा मतदार गेला का? नाही. मग तो मतदारही भारतीय जनता पार्टीला मिळणार नाही. काही मिळेल, वैयक्तिक पातळीवरचा जोपासलेला मतदार त्यांना मिळेल, मात्र त्यांच्या केडरचा मतदार भारतीय जनता पार्टीकडे जाणार आहे का? नाही. मात्र भारतीय जनता पार्टीचा केडरचा मतदार मात्र आता डिस्टर्ब नक्की होणार आहे असं मला वाटतं. नाही, पण आत्ताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे अजित पवार यांच्यासारखा नेता त्यांना महाराष्ट्रात कोणी नव्हता म्हणून त्यांनी नेलेला आहे. आता मतदार त्यांच्याकडे वळणार नाही, मात्र अजित पवार हे राष्ट्रवादीचे कपडे सोडून गेल्यासारखं झालं. मात्र मग तिथे गेल्यानंतर काय फायदा होणार आहे त्यांना राष्ट्रवादीचा? म्हणजे फक्त काही की उद्याचे जे काही 16 आमदार अपात्र होणार आहे त्यासाठी अगोदरची तयारी करून ठेवली या सगळ्या गोष्टी. मी तुला मगाशीच सांगितलं की भारतीय जनता पार्टीसाठी 2 पेच होते. जर कोर्टातली केस आपण हरलो तर सरकार अस्थिर होते, आणि सरकार जरी टिकलं तरी एकनाथ शिंदे हा तो चेहरा नाहीये की ते महाराष्ट्रभर त्यांना मतं मिळवून देऊ शकतो. अजित पवार मात्र कसं आहे, डॅशिंग पर्सनॅलिटी आहे, प्रशासनावर वचक आहे, स्वतःचा हक्काचा मतदार आहे, आणि त्यांच्यासोबत मतदार असणारे नेते आहेत. म्हणजे छगन भुजबळ ओबीसीचा नेता, धनंजय मुंडे एक मोठा केडर असणारा नेता, यांच्यासोबत आपल्या एक वोट बँक मिळते असं भारतीय जनता पार्टीला वाटलं असावं, किंबहुना तेच वाटलंय. आणि म्हणून अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद आणि त्यांचं राजकीय व्यवस्थापन करण्याची त्यांनी तयारी केली आहे. पण इथं भारतीय जनता पार्टीला एक गफलत झाली. भारतीय जनता पार्टीच्या हे लक्षात आलं नाही की याच्याकडं महाराष्ट्रातली जनता कसं पाहणार आहे. आता आपण मगापासून ज्या प्रतिक्रिया पाहतो त्यांना लोकांना आवडलेलं नाही. कुणी लोक याला बुधवार पेठ म्हणतात, कुणी म्हणतात अरे असं राजकारण असतं का, म्हणजे कुणी हास्यास्पद घेतात. मात्र एकूण जनतेचा जो आवाज आहे तो आजच्या प्रकाराबद्दल नाराजीचा आहे. एक दुसरी गोष्ट आहे याच्यामध्ये, मग या नेत्यांनी असं का केलं? म्हणजे जर जनताच याच्यावर खुश नाही तर मग नेत्यांनी काय केलं? तर अनेक नेत्यांची अडचण आहे. धनंजय मुंडे अजित पवार यांचा नेता आहे. धनंजय मुंडेच्या अत्यंत अडचणीच्या काळामध्ये अजित पवारांनी त्यांना मदत केली. आता अजित पवारांनी भूमिका घेतली, धनंजय मुंडे त्याच्या पाठीशी गेली. भुजबळांचे स्वतःचे काही प्रकरण आहेत, हसन मुश्रीफांचं तो दारातच ईडी आहे. अशा परिस्थितीमध्ये हे सगळं झालेलं आहे. म्हणून याच्याकडे आपण असंही बघू शकतो किंवा शरद पवारांच्या हक्काची काही माणसं कशी काय गेली. आता ही सत्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीने या सत्तेचा वापर प्रलोभन म्हणून केलेला आहे, या सत्तेचा वापर दबाव म्हणून केलेला आहे. आणि मग दबाव नाही तर प्रलोभन या दोन्हीपैकी कुठल्या तरी एका गळाला बहुतांशी लोक त्यांच्याकडे लागत आहेत. आता याचे जे परिणाम म्हणून आपण बघूयात, या घटनेचे परिणाम काय काय असू शकतात मला सांगा. आता माझा प्रश्न काही लोकांसाठी आहे की आता फडणवीसांनी स्वतःच्या भाजपमध्ये विरोधी पक्ष संपवण्याच्या भानगडीमध्ये स्वतःच्या पक्षामध्ये सत्ता केंद्र किती तयार केलेत बघा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री, आणि भारतीय जनता पार्टीचे केवळ फडणवीस उपमुख्यमंत्री आहे. मंत्री आहेत त्यांचे, मात्र आज पंकजा मुंडे कुठे आहे? बरं, आता ज्या पद्धतीने आता त्यांची युती, आता जर भविष्यामध्ये इलेक्शन सुद्धा सोबत लढायची असतील तर अजित पवार आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीमध्ये कुठल्या जागा ते सोडून घेणार आहेत? आता मला सांगा, त्यांच्याकडे पंकजा मुंडे नसतील, जर आता अशा पद्धतीने हे राजकारण असणार असेल तर पंकजा मुंडे आता भविष्यात काय राजकारण करणार आहेत? एक ज्योती मेटेंसारखा एक चेहरा आहे त्यांच्याकडे, दिवंगत विनायकराव मेटे यांच्या पत्नी. आता ज्योती मेटेंसाठी काय प्रपोजल आहे? म्हणजे या घटनेचे जे परिणाम आहेत ना ते केवळ आजच्या पुरते नाहीत, ते एकूण राजकीय प्रक्रियेवर या सगळ्या घटनेचा परिणाम आहे. शिंदे गटामध्ये याचा परिणाम आहे का? तर नक्की आहे. आता बच्चू कडू सारख्या लोकांनी काय करायचं? बच्चू कडू म्हणून चला मी इतक्या दिवसापासून मंत्रीपद मागतोय, माझा हक्क आहे, मी बंड केलेलं आहे, मी धोका दिलेला आहे शिवसेनेला, आता मला राज्यमंत्रीपद नाही, आणि आता 9 लोक येऊन मंत्री व्हायला लागले राष्ट्रवादीचे. शिंदे सरकारमधले शिंदे गटाची जी लोक आहेत त्यांनी आता काय विचार करायचा? म्हणजे त्यांनी आता त्यांच्याकडे याचं काय प्रपोजल आहे की जे अजित पवारांना दुष्ण आम्ही देत होतो ते अजित पवार आमचे उपमुख्यमंत्री झालेत, बरोबर? आता मला सांगा, भारतीय जनता पार्टीचा जो मूळ मतदार आहे किंवा त्यांचे अनेक लोक उपेक्षित आहेत सत्तेमध्ये, सत्ता भारतीय जनता पार्टीची, मात्र किती लोक आज भारतीय जनता पार्टीच्या लोकांना, किती लोकांना न्याय मिळणार आहे? अशा ह्या एकूण प्रक्रियेमध्ये आपण या घटनेचा जर विचार केला तर याच्यामध्ये एक मोठी राजकीय आत्महत्या भारतीय जनता पार्टीची पक्ष म्हणून झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला या ठिकाणी नमूद करायची आहे की तुम्ही बोलत असताना, आणि सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की शरद पवारांकडे ज्येष्ठ नेते असलेले, मग दिलीप वळसे पाटील असतील, सुनील तटकरे यांची मुलगी आदिती तटकरे असतील, धनंजय मुंडे असतील, छगन भुजबळ असतील, हे सगळे लोक कधी काळी म्हणण्यापेक्षा शरद पवारांनी ज्यावेळेस त्यांचा राजीनामा दिला होता त्यावेळेस एकटे अजित पवार बाजूला होते आणि हे त्यांच्याच बाजूला, शरद पवारांच्या बाजूला होते. मात्र आज ते सगळे लोक सोबत गेलेले आहेत आणि पुन्हा शरद पवारांचं स्टेटमेंट येतं की 80% लोक परत येतील. म्हणजे पहाटच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसारखं आहे का हे?
भारतीय जनता पार्टीच्या सोबत शरद पवार जाऊ शकतात का, नाही जाऊ शकतात का, याच्यावरही एक चर्चा आहे. अनेकांना असं वाटतं की हे सगळं जे झालं ह्याच्या पाठीमागे शरद पवार आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, शरद पवार ते कधीच या प्रक्रियेमध्ये असू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की आजवरचा शरद पवार यांचा राजकीय पॉलिटिकल ग्राफ, हा जो ग्राफ आहे ना, तो त्यांना परवानगी देत नाही. म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह मी प्रतिक्रिया नाही देणार. म्हणजे शरद पवारांनी असं का नाही, त्यांचा पॉलिटिकल ग्राफ जो आहे ना, तो ग्राफ त्यांना या बाबतीत या गोष्टीची परवानगी देत नाही की ते भारतीय जनता पार्टीसोबत जाण्यासाठी मुभा देतील. म्हणजे तुम्ही मारल्यासारखं करेल, तुम्ही रडल्यासारखं करा, असं जर कुणाला वाटत असेल तर कृपया महाराष्ट्राने हे डोक्यातून काढून टाकावं की शरद पवार या प्रक्रियेमध्ये आहेत. फडणवीस आणखीन एकदा म्हणतील की जसं पहाटच्या शपथविधीला त्यांचं अनुमोदन होतं, यालाही होतं. असं असण्याचं कारण काय माहिती आहे? कारण की शरद पवार वयाच्या आणि राजकारणाच्या ज्या उंचीवर आहेत, त्यांना आता अशा प्रकारचे तकलादू दगेफटके करता येत नाहीत. नैतिकता आणि नीती या दोन्ही गोष्टी त्यांना परवानगी देत नाहीत. आणि या वयाच्या टप्प्यावर नीती आणि नैतिकतेशी बेईमान होतील असे शरद पवार नक्की नाही. मला जुन्या इतिहासाचा एक या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुणे करार होता. पुणे करारावर ज्यावेळेस बाबासाहेबांनी सही केली त्यावेळेस तडजोड केलेली होती. माझा समाज जर टिकला नाही तर मी अशा योजना किंवा मग अशा प्रकारच्या सुविधा घेऊन काय करू. तशा प्रकारे मोदींचं कालचं 70,000 कोटी रुपयांचं वक्तव्य, शरद पवारांचे जे काही भ्रष्टाचार आहेत हे, अजित पवारांचे काही सिंचन घोटाळे आहेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतले अनेक नेते आहेत, तुम्ही असं सांगितल्याप्रमाणे की त्यांच्या दारामध्ये ईडी आहे, हे सगळे वाचवण्यासाठी शरद पवारांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असल्या तर मला मरण म्हणजे आपण आता चढत्या वयावर आहोत. एखाद्या घरामधला प्रमुख काय करतो, जेव्हा आपली मुलं, आपल्या घरातली जी सदस्य आहेत, ज्युनियर आहेत, ती जेव्हा आपलं ऐकत नाही तर तो काय करतो, हे बघा हे मला काही पटत नाही, तुम्हाला काय करायचं तर करा. पवारांचा राजीनामा जो होता ना, तो या भावनेतला होता. पवारांची जी राजीनाम्याची जी भूमिका होती ती उद्विग्न होती, ती उदास होती आणि ती फ्रस्ट्रेट होती. मात्र जेव्हा कार्यकर्त्यांचं बळ आणि कार्यकर्त्यांची मागणी तेवढ्याच विश्वासाने पुढे आली ना, तेव्हा शरद पवार परत एकदा उत्साहाने उभे राहिले. त्या दिवशी पवार जेवढी उत्साहात नव्हती ना, तेवढी मगाशी होती. तू मगाशी ऐकलं नसतं, मगाशी त्यांचा इंटरव्ह्यू पाहून घेतो. तर शरद पवारांच्या बाबतीमध्ये शरद पवार इतके आश्वासक हसून बोलत होते, मला हे काही नवीन नाही. म्हणजे त्यांना ही घटना पहिल्यापासून माहीत होती. अजित पवारांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा अनेक दिवसापासून धुसफसत होत्या. अजित पवारांना आता कुठपर्यंत एका लिमिटमध्ये राहायचं ही जी भावना आहे ना, ती त्यांना प्रचंड अस्वस्थ करून जात होती. आणि म्हणून ती अशा प्रकारची संधी शोधत होते. भाजप अशा प्रकारचा नेता शोधत होते. म्हणजे यांच्या महत्त्वाकांक्षीचे धुमारे आणि भारतीय जनता पार्टीची निकड, या दोन्हीचा मिलाप म्हणजे आजचा मंत्रिमंडळाचा विस्तार आहे. म्हणून तुझे म्हणतो ना ईडी वगैरे, तर हे बघ, एकनाथ शिंदेंच्या जोशी नावाच्या PA ते अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्यापासून ते परागदी यांच्या हसन मुश्रीफांपर्यंत ही एक मोठी यादी आहे. पण भारतीय जनता पार्टी कुणाचा भ्रष्टाचार काढून त्यांना पक्षात येता का हा जर निकष लावत असेल तर त्यांच्या भ्रष्टाचार काढण्याला कुठलंही सर्च मिशन म्हटलं जाऊ शकत नाही. तो एक अघोरी राजकीय विस्ताराची पद्धत आहे. नाही, मला एक म्हणायचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की शरद पवार, जसं तुम्ही म्हणत असाल की भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये एक मोठा चेहरा हवा होता जो वोट बँक आपल्याला देईल. म्हणजे जर अजित पवार त्यांना वोट बँक देणार असेल तर उद्याच्या 24च्या निवडणुकीनंतर पुढचे 5 वर्ष घालून देईल असं एखादी वोट बँक अजित पवार किंवा मग सोबत असणारे नेते देऊ शकतात का? हे बघा, आता भारतीय जनता पार्टीकडे काही प्रिन्सिपल राहिलेले नाहीत राजकारणाचे. त्यांनी राज ठाकरेंना झेंडा बदलायला लावला, अजेंडा बदलायला लावला. ते निळे पट्टे त्यांच्या झेंड्यामध्ये निघून गेले, भगवी शाल पांघरली त्यांनी. आणि त्यांनी भगवी शाल पांघरून जेव्हा हिंदुत्वाची भाषा बोलायला सुरू केली, तुला आठवत असेल सपत्नीक जाऊन देवेंद्र फडणवीस त्यांच्या बंगल्यावर गेले होते. राज ठाकरेंना नादी लावल्याच्या नंतर त्यांनी एकनाथ शिंदे थेट मुख्यमंत्री केले हो. त्यावेळेस राज ठाकरेंचं काय झालं असेल? आत्ता जेव्हा राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये कुठलंही धोरण नाही भारतीय जनता पार्टीचं, आणि सगळ्या राज ठाकरेंच्या भूमिका या भारतीय जनता पार्टीच्या पोषक होत्या. आता बघ, अजित पवारच त्यांनी उपमुख्यमंत्री केलेत. आता राज ठाकरेंची पोस्ट वाचून बघ कसली आहे. आता ते म्हणतात की महाराष्ट्रावर वाटोळ झालं वगैरे. भारतीय जनता पार्टीने राजकारणामध्ये आणि यापेक्षा जास्त अधिक की सत्ता कारणामध्ये कुठलेही प्रिन्सिपल कायम ठेवलेले नाहीत. त्यांना केवळ आणि केवळ सत्ता हवी आहे आणि सत्ता कायम राहण्यासाठी त्यांना विरोधकच संपवायचे आहेत. मात्र ते एक गोष्ट विसरत आहेत की विरोधक आणि सत्ताधारी म्हणजेच लोकशाही नाही, जनता म्हणजे सुद्धा लोकशाही असते. कुठपर्यंत तुम्ही निवडणुका आणि इलेक्शन्स टाळणार आहात? एक दिवशी जेव्हा तुम्हाला निवडणुकीला फेस करावं लागेल, मला असं वाटतं की महाराष्ट्राची जनता नक्की त्यांच्या भावना व्यक्त करेल.
नाही, त्यांच्या पक्षामध्ये तुम्ही आता सांगत असाल की भारतीय जनता पार्टीचं प्रचंड नुकसान होत आहे, म्हणजे अनेक असे ते काही बेजबाबदार निर्णय घेत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं नुकसान होत आहे. पण भारतीय जनता पार्टीमध्ये वैचारिक आणि दूरदृष्टी असणारा नेता केंद्रापर्यंत कुणीच नाही आहे का? म्हणजे असे कुणीतरी भलतेच निर्णय घेऊन टाकतात ते. शपथविधी पहाटेचा असेल, दुपारचा असेल, सकाळचा असेल, म्हणजे कधी काय करतील हे सांगता येत नाही. कसलेही निर्णय ते घेतात. मग त्यांना असं वाटत नाही की आपल्या पार्टीचं नुकसान होतं, असं दूरदृष्टी करणारा नेता नाही का त्यांच्याकडे कोणीच? ही भारतीय जनता पार्टी अमित शहा आणि नरेंद्र मोदीची भारतीय जनता पार्टी आहे. एकदा अटल बिहारी असं म्हणले होते की अशा प्रकारच्या सत्तेला मी तिनकेने सुद्धा शिवणार नाही. कशा प्रकारच्या फोडाफोडी करून मिळणाऱ्या सत्तेचा. साहेब, वाजपेयींची भाजप ही करू शकत नाही जे अमित शहांची आणि मोदींची भाजप करते. त्यांनी इथंच केलंय का? नाही. मध्य प्रदेशमधलं शिवराज सिंहांचं जे सरकार आहे ते सुद्धा असंच फोडाफोडी करून केलं होतं. आत्ता स्वतः शिंदेचं जे सरकार आहे ते असंच फोडाफोडी करून केलेलं आहे. त्यांनी कर्नाटकमध्ये सुद्धा DK च्या विरोधामध्ये काय नाही केलं आणि त्यांनी तिथलं सरकार बसवलं होतं. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी सत्तेसाठी कुणासोबत हात मिळव, अहो ते मुक्तीसोबत सुद्धा सरकारमध्ये बसलीच होते ना, जे हिंदुत्वाच्या बाता मारतात भारतीय जनता पार्टीचे लोक, ते पण होतेच ना तिकडं. त्याच्यामुळे हे बघ, आता प्रिन्सिपल आणि आयडिओलॉजी या धर्तीवर भारतीय जनता पार्टी कुठलीही भूमिका घेत नाही. सत्ता आणि सत्ता आणि सत्ता या एकाच निकषासाठी भारतीय जनता पार्टी काम करते. आणि राहिला प्रश्न त्यांच्यासोबत जाणाऱ्या लोकांचा, तर जाणाऱ्या लोकांना एक तर सत्ता हवी असेल किंबहुना जेल नको असेल. या धर्तीवर भुजबळांना जर कोणी म्हणणार की जेल पाहिजे का सत्ता पाहिजे, ते म्हणजे सत्ता, जेल कशाला पाहिजे, म्हणजे कोण म्हणेल मला जेल पाहिजे. आता मात्र जनतेसमोर असा पेच आहे की जनता या सगळ्या प्रक्रियेकडे काय पाहते. म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि मोदी एक आश्वासक चेहरा, एक आश्वासक पार्टी, या देशाला पुढे घेऊन जाणारी, अशा प्रकारचा जो प्रचार आणि प्रसार त्यांनी केला होता त्याला मात्र आता ह्या घटना म्हणजे खोडा आहे. आता जुने राजकारणी लोक आहेत, मग जसे पंकजा मुंडे आहेत. पंकजा मुंडे तर गेल्या 7 वर्षांपासून अगदी दारामध्ये उभे आहेत, कधी घेता मला मध्ये, अशी परिस्थिती आहे. मात्र पाठीमागून येऊन धनंजय मुंडे मंत्री एकाच तासामध्ये. धनंजय मुंडे हे भारतीय जनता पार्टीचे मंत्री नाहीत. धनंजय मुंडे हे अजित पवार या गटाचे मंत्री आहेत. त्याच्यामुळे जे त्यांचं मंत्रीपद आहे ते अजित पवार या गटाशी झालेल्या टॅकलिंगचा परिणाम आहे. आणि राहिला प्रश्न 7 वर्ष दारात असणाऱ्या पंकजा मुंडेंचा, तर पंकजा मुंडेंचा आणि भारतीय जनता पार्टीचा जो अंतर्गतचा जो वाद आहे किंवा जी स्पर्धा आहे ती त्यांच्या नेतृत्वाच्या पातळीवरची आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यामधला नेतृत्वातला जो वाद आहे तो त्यांच्या राजकीय घडामोडीवर आणि राजकीय प्रवासावर परिणाम करणार आहे. म्हणजे साधी साधी माणसं आमदार झाली आणि अनेक लोक मंत्री झाली, त्यावेळेस मात्र पंकजा मुंडेंना जाणीवपूर्वक सत्तेच्या प्रवाहापासून दूर ठेवण्यामध्ये जे फडणवीस यशस्वी झालेत ना, ते त्यांच्या राजकारणाचा भाग आहे. तो पार्टी पॉलिसीचा भाग नाही आहे. तो दोन नेतृत्वामध्ये असणाऱ्या संघर्षाचा आणि त्यांनी वापरलेल्या पॉलिसींचा आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या पॉलिसीमध्ये अनेकदा पंकजा मुंडे अशा काही वक्तव्य करून गेलेले आहेत ज्या पार्टी म्हणून आणि नेतृत्व म्हणून एक संगतीमध्ये बसत नव्हतं. म्हणून देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या तक्रारी करायला सोपं केलं असेल. आणि देवेंद्र फडणवीस हे आज मला सांगता येत नाही, पण आजपर्यंत ते भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले क्रमांक 1चे नेते आहेत. अशा परिस्थितीमध्ये पंकजा आणि देवेंद्र यांच्यामधला जो तणाव आहे तो त्यांच्यासाठी घातक ठरला. त्या सत्तेमधून दूर राहिल्या आणि त्यांचा सरकारपासूनचा जो काही त्यांना आधार मिळायला पाहिजे राजकारणामध्ये तो आणखीन मिळालेला नाही. आणि म्हणून त्या दूर आणि आणखीन दूर होत गेल्या. त्या भलेही पक्षाच्या राष्ट्रीय सचिव असल्या तरी पंकजा मुंडेंच्या आजच्या घटनेच्या नंतर तर त्यांनी अजून त्यांची प्रतिक्रिया आली नाही. आणि मला नाही वाटत की याच्यावर त्या काही प्रतिक्रिया देतील. त्या हसतील फार तर, आणि त्या म्हणतील काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये. मात्र ते का होतंय याचा विचार त्या करणार नाहीत. कारण की भारतीय जनता पार्टीच्या कधी काळी कोर कमिटीमध्ये असलेल्या आणि ज्यांनी मंदिरातून बांधावर हा पक्ष नेला त्या गोपीनाथ मुंडेच्या त्या कन्या असताना सुद्धा या पक्षाच्या या सगळ्या घडामोडीमध्ये त्या कुठेही दिसत नाहीत. हे त्यांचं राजकीय अपयश म्हणण्यापेक्षा ते त्यांचं राजकीय नुकसान आहे. म्हणजे अपयश म्हणजे अपयशापेक्षा नुकसान हा शब्द परफेक्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदे, आता पहिल्यांदा आपण सुरुवातीला जे भारतीय जनता पार्टीसोबत शिवसेना होती म्हणजे उद्धव ठाकरेंना सुद्धा त्यांनी सत्तेपुरतं वापरलं, सोडून दिलं. पुन्हा एकनाथ शिंदे आणले. एकनाथ शिंदेंचं आता ते त्यांनाही सोबत घेतलं, सोडून दिलं. बाकीचे मग बच्चू कडू हे असे तर बरेचसे लोक त्यांच्याकडे आहेत. मात्र आता अजित पवार यांना सोबत घेतलंय. एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाणार का? 16 जणांच्या यादीमध्ये ते आहेत. पुन्हा नव्यानं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात अशी चर्चा आहे. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीसाठी महत्त्वाचा नाही, सत्ता महत्त्वाची आहे. एका झटक्यामध्ये त्यांनी 40 आमदार असणारा मुख्यमंत्री केला आणि 105 आमदार असणारा आपला माणूस उपमुख्यमंत्री केला. त्याच्यामुळे त्यांना कोण मुख्यमंत्री आहे याच्यापेक्षा आमच्या विरोधी विचाराची, आमच्या विरोधी पक्षाची सत्ता कधीच येणार नाही. आणि ज्यांना कोणाला सत्ता हवीच आहे तर त्यांना आमचं कुंकू लावून सत्ता करा, सत्ता भोगा, अशा प्रकारचे त्यांचे ऑफर्स असतील. म्हणूनच एकनाथ शिंदे
म्हणूनच अजित पवार, म्हणूनच ही यादी वाढत जाणार आहे पुन्हा भविष्यामध्ये. ज्यांना कुणाला सत्ता हवी आहे त्यांनी आमच्याकडे यावं. आज मला सांग, भारतीय जनता पार्टीमध्ये सत्ताधारीचे केंद्र बघा तुम्ही. अजित पवार, एकनाथ शिंदे, विखे पाटील, हे कोण आहेत? ज्यांनी आयुष्यभर भारतीय जनता पार्टीला विरोध केलेला आहे. ही लोक आहेत ती. आणि आता फडणवीस सोडले तर बाकीचे लोक प्रक्रियेत तरी आहेत का? आज बघ ना तू, आता उद्याच्याला जेव्हा प्रशासन सुरू होईल, जेव्हा सत्ता आपलं काम करायला सुरू होईल, मंत्रिमंडळामधले चेहरे बघतो कोण असणार आहे. आणि अजित पवारांचा जो गट आहे ना, तो अजित पवारांचा गट केवळ सत्तेसाठी तिथे गेलेला आहे. तो भारतीय जनता पार्टीच्या आयडिओलॉजीसोबत जुळूनच घेईल असं मला तरी वाटत नाही. कारण की यांची जी जडणघडण आहे, यांचा जो पॉलिटिकल कल्चर आहे ना, तो भारतीय जनता पार्टीच्या विरोधातला कल्चर आहे. म्हणजे त्यांना पर्यायी असणारा कल्चर आहे तो. भारतीय जनता पार्टीच्या कायमस्वरूपीच्या पॉलिसीमध्ये ही लोक बसणार नाहीत. मला असं वाटतं ही लोक एक वर्षाची सत्ता उपभोगतील आणि भविष्यात त्यांचं कुठल्या ना कुठल्या पातळीवर आणि कुठल्या ना कुठल्या निमित्ताने बिनसल आणि भारतीय जनता पार्टीसोबत ही माणसं तुला भविष्यात दिसणार नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार यांच्यासोबत कोण असेल तुमच्यासोबत असणारे, समजा चर्चेत असलेले, किंवा मग आता हे ते मोठमोठे लोक गेले, अजित पवारांसोबत आणखी 40 लोक जाणार आहेत. म्हणजे ही गेलेले आता जे 7-8 झालेत, पण आणखी 30 लोक त्यांच्या संपर्कात आहेत. 2 दिवसामध्ये ते सोबत येऊन थेट बाहेर परदेशात असलेले लोक असू शकतात. शरद पवारांकडे किती लोक राहतील? एक उत्तर शरद पवारांनी मगाशी दिलं आणि आम्हाला ते एक वाक्य खूप सिरियसली घ्यावं लागेल की ते म्हणले ही गोष्ट मला नवीन नाही आहे. जे शरद पवारांच्या सोबत झालं ते ह्या भारतामध्ये अनेकांच्या सोबत झालेलं आहे की पक्षच निघून गेला आणि मग नेता, इंदिरा गांधीच्या सोबत सुद्धा असं झालेलं आहे. त्याच्यामुळे एखादा नेता जेव्हा उघडा पडतो ना, तो अधिक सिंपती घेऊन लोकांमध्ये बूम करतो. आता बघ तू, मगा यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर मी जाईल आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात जाईल, हे वक्तव्य आल्याच्या नंतर राष्ट्रवादीच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या, अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या. बीडचे आमदार संदीप क्षीरसागरांची प्रतिक्रिया आली की मी साहेबांच्या सोबतच. ही प्रतिक्रिया केव्हा आली तर माहिती आहे? जेव्हा शरद पवारांनी अजित पवार हे खोटं बोलत आहेत आणि अजित पवार आणि मंत्र्यांच्या विरोधात मी महाराष्ट्रभर फिरणार हे जेव्हा ते म्हटले का, तेव्हा जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया आली. तेव्हा त्याच्यानंतर जयंत पाटलांनी पत्रकार परिषद घेऊनही सांगितलं की मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून सांगतो की राष्ट्रवादी ही भारतीय जनता पार्टीच्या सोबत सत्तेमध्ये गेलेली नाही आहे. मग अजित पवार म्हणले भारतीय जनता पार्टीच्या सोबत राष्ट्रवादी गेलेली आहे, आम्ही घडीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहोत. म्हणजे या ठिकाणी अजित पवारांच्या वक्तव्य केवळ खोडलं नाही तर अजित पवार खोटं बोलतात हे त्यांच्या पक्षाने म्हणजे राष्ट्रवादीने प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ क्लिअर आहे की सत्तेमध्ये गेलेले लोक ही व्यक्तिगत पडणार आहेत भविष्यात. फॉर एक्झाम्पल, एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून उद्धव ठाकरेंचा पक्ष ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने बाजूला काढला, असं समज की उद्याच्याला शरद पवार यांच्या बाबतीत सुद्धा असंच होणार की त्यांचा राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांकडे जाईल आणि मग शरद पवार पार्टीशिवाय महाराष्ट्रामध्ये फिरतील. तू लक्षात येते ही गोष्ट, फक्त चित्र समोर आण की उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांच्या सोबतही भारतीय जनता पार्टीने अघोरी पद्धतीने त्यांचे पक्ष काढून घेतलेत. अशा टायमाला ते महाराष्ट्रात जेव्हा आवाहन करतील तेव्हा या भागातली जनता, या भागातला मतदार भारतीय जनता पार्टीकडं महाराष्ट्राचा शत्रू म्हणून जर बघणार असेल तर त्यावेळेस मात्र जी मतांचं पॉलरायझेशन होईल, जे आकुंचन पावतील मतदार, ती मात्र या लोकशाहीतली एक मोठी क्रांती ठरेल. आणि म्हणून गेलेल्या लोकांना सुद्धा या वर्षभराच्या सत्ता काळामध्ये त्यांना लोकांची कामं करत असताना त्यांना भारतीय जनता पार्टीची भूमिका घेता येणार नाही. आणि बघ तू, असा एकही मोठा चेहरा गेलेला नाही ज्यांचा स्वतःचा मतदार नाही. छगन भुजबळांना असं वाटतं की माझा स्वतःचा एक ओबीसी केडर आहे महाराष्ट्रभर, माझं राजकारण अबाधित राहील. धनंजय मुंडे सुद्धा तसं आहे. पण ज्या लोकांचा पार्टी बेसवर राजकीय भविष्याचा तंबू आधारलेला आहे ती कुठलीही लोक पक्ष सोडून गेलेली नाही, ती शरद पवारांच्या सोबत असतील. आणि शरद पवार काय आहे, शरद पवार एक सूत्र, एक समीकरण आहे, ती ऊर्जा आहे. ती फिरायला लागली ना, ती नुसते येऊन जरी जातात ना, लोकांना बघा ना किती वय आहे त्यांचं, या वयात ते फिरतात, त्याचा एक खेळ. आता बघतो तू, पाठीमागच्या इलेक्शनमध्ये साताऱ्यामध्ये ते पावसामध्ये भिजले आणि केवळ त्यांच्या पावसामध्ये भिजल्याचा परिणाम सगळीकडे आला. बीडचे 1800 मतांनी जे आमदार झाले संदीप क्षीरसागर, केवळ शरद पवार पावसात भिजले म्हणून. आणि म्हणून मला असं वाटतं की जर भारतीय जनता पार्टी अशा लोकांना सोबत घेऊन स्वतःचा टक्का वाढवण्याच्या भानगडीत काहीतरी करणार असेल तर त्यांचा एक मोठा टक्का वजा होऊ शकतो आणि तोच टक्का शरद पवार, उद्धव ठाकरे आणि ज्यांना डॅमेज दिला आहे भारतीय जनता पार्टीने त्यांना मिळू शकतो.
असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये कोणता नेता प्रभावी असू शकतो? शरद पवार, उद्धव ठाकरे, भारतीय जनता पार्टी आणि मग कोणी, राज ठाकरे असतील, कोण असेल प्रभावी लोकशाही मार्गाने? लोकशाही मार्गाने शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक मोठा सिंपतीचा ट्रेड तुला तयार होताना पाहायला मिळेल येणाऱ्या काळामध्ये. आणि भारतीय जनता पार्टी ही सत्तेसाठी हापापलेली पार्टी आहे असं लोक म्हणतील. आणि तेव्हा ते पर्याय जेव्हा शोधतील तेव्हा त्यांना काँग्रेस, शिवसेना आणि शरद पवारांची लोक पर्याय वाटू शकतात. कारण की एकूण या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे काही भारतीय जनता पार्टीकडून झालेलं आहे ते अनेकांना पटलेलं नाही. तू आज समाज माध्यमांवर अनेक प्रतिक्रिया पाहू शकतोस. सत्तेमध्ये गेलेल्या लोकांच्या आपापल्या अडचणी आहेत, आपापली मापदंड आहेत, आपापले निकष आहेत. मात्र राजकारण म्हणून, लोकशाही म्हणून आणि लोकांचा, मतदारांचा हक्क म्हणून जे काही सगळं घडत आहे ते लोकशाहीला दुर्दैवी आहे, मतदारांचा अनादर आहे. आणि भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीला या सगळ्या प्रक्रियेसाठीचं अपराधी म्हणून, आरोपी म्हणून आणि गुन्हेगार म्हणून पाहिलं जाईल असं मला वाटतं. नक्कीच, धन्यवाद. हे होते लोकपत्रकार भागवत तावरे. आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आहे की त्या पार्टीनं गल्ली ते दिल्ली म्हणजे एक मतदार गोळा करायचा नाही आहे, गट्टेच्या गट्टे उचलून गाडीमध्ये टाकायचेत आणि ते आपल्या खिशामध्ये भरायचेत अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे. शिंदे असतील, उद्धव ठाकरे असतील, यांना सत्तेपुरतं वापरलं. आता एकनाथ शिंदेंच्या पदाचंच काही खरं नाही आहे अशी परिस्थिती आहे. दुसऱ्यांदा लगेच अजित पवार यांना म्हणजे जो काही 16 आमदारांचा निर्णय होता तो निर्णय येणाऱ्या काळामध्ये काही दिवसांवर येऊन ठेपला आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. त्या 16 आमदारांमध्ये एकनाथ शिंदे आहेत आणि सरकार गडगडू शकतं एकनाथ शिंदे अपात्र झाल्यानंतर. त्याच्यानंतर लगेचच दुसरी तयारी करून ठेवली, अजित पवारांना सोबत घेतलंय आणि सरकार स्थापन करण्याच्या तयारीमध्ये आहेत. म्हणजे एकनाथ शिंदेंचे जरी पद गेलं तरी लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा होऊ शकतात किंवा मग नव्यानं अजित पवारच मुख्यमंत्री होऊ शकतात आणि देवेंद्र फडणवीस जे आहे ते उपमुख्यमंत्री होऊ शकतात. मात्र भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळामध्ये छोट्या छोट्या पक्षांना, लोकांना संपवणार आहे का असा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून पडत होता आणि ते आता सत्यामध्ये उतरायला लागलेलं आहे. एक मतदार नाही तर आमदार खिशात भरायची परिस्थिती जी आहे ते भारतीय जनता पार्टीने सुरू केलेली आहे. आता लोकशाही पद्धतीने जर पाहायचं झालं तर भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या काळामध्ये आपराधिक भूमिकेचा माणूस असल्याचं चौकटीमध्ये उभा केला जाईल असं या ठिकाणी राजकीय विश्लेषकाने सांगितलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी दिवस फार कठीण असतील. आज जरी त्यांना वाटत असलं की सत्ता सगळी आमच्याकडे आहे, मात्र येणाऱ्या काळामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून जनतेकडे जो आहे तो लोकशाहीचा निकाल असेल आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीला आपली चूक कळेल. असं असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीला कळत नाही आहे का की आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपलं फार मोठं नुकसान होतंय, आपली पिछेहाट होती, आपली बदनामी होती, हे का कळत नाही. यावर बोलत असताना त्यांनी सांगितलं आहे की सत्ता महत्त्वाची आहे, कुठल्याही प्रकारची बदनामीला ते सामोरे जायला तयार आहेत. मात्र अजित पवार आता गेलेले आहेत, ते स्वतः सांगतात 30 आमदार जे आहेत ते माझ्यासोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगते एकटे अजित पवार गेलेले आहेत, पार्टी आमच्यासोबत आहे. येणाऱ्या काळामध्ये अजित पवार यांच्यासोबत किती आमदार जाणार आणि कसे टिकणार किंवा टिकणार की नाही या सगळ्या गोष्टी आहेत. भारतीय जनता पार्टीने गल्ली ते दिल्ली जे आहे ते कुरघोडी करण्यासाठी सुरू केलेली ही जी काही परिस्थिती आहे त्यांच्या अंगलट येऊ शकते, काही काळामध्ये आलेली आहे. आणि शरद पवार, उद्धव ठाकरे येणाऱ्या काळामध्ये प्रभावी नेतृत्व असू शकतात. मोठी विधानं आता कालच्या घडामोडी, सकाळच्या दुपारच्या घडामोडीनंतर त्यांनी केलेल्या आहेत. शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील आणि जे काही नेते आहेत या नेत्यांमुळे महाराष्ट्रामध्ये जे काही परिस्थिती उडावलेली आहे, राजकारणाचा घोडेबाजार झालेला आहे, तो येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या दारामध्ये गेल्यानंतर कोण प्रभावी असेल किंवा मग कोण सत्तेचे हकदार आहेत मूळ हे कळणार आहे. कॅमेरा पर्सन परिवर्तनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड. लवकर कर पण.